जय भीम नव उद्धार मित्रांनो. सकाळी आम्ही पुन्हा एकदा आपलं परिवर्तन ग्रुप चेहरा लपू नको रे, हाच तो माणूस याच्यामुळे आम्हाला उशीर झाला आहे. आता हे जे उजेड दिसतंय आजूबाजूला हे अंधारात आम्ही निघालो असतो, पण या माणसामुळे उशीर झालेला आहे. गजब बेइज्जती है. तर आज आम्ही 4 जण निघालो आहेत कानेरी केव्जला. कानेरी लेणी आज एक्सप्लोअर करणार आहोत आपण. आम्ही ठरवलं आहे की दर महिन्याला आम्ही कुठं ना कुठं जाणार, काही ना काही नवीन ॲक्टिव्हिटीज करणार. आजपासून एक प्रॉपर व्लॉग चालू करणार आहोत आणि बाकी इतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण आम्ही बनवणार आहोत. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, आपण या पुढच्या प्रवासात हळूहळू तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. तर मी पुन्हा एकदा ओळख करून देतो. मी रुपेश गायकवाड, राजरत्न मेढे, चंद्रकांत रोकडे. तर आता आजच्या ट्रिपला आम्ही 4 जण आहोत, कारण की आज संडे होता. बऱ्याच जणांचा प्लॅन होता, पण काही ना काही कारणात निघाले आणि काही जणांचे प्लॅन कॅन्सल झाले सोबत येण्याचं. तरी कालपर्यंत असं होतं की कोणीच रेडी नव्हतं, दोघंच आम्ही जाणार होतो. पण राजरत्न तयार झाला आणि नंतर गोरख पण तयार झाला. त्याला काहीतरी वाटलं म्हणाला. बात तो सही है. तयार झाला तर झाला, लेट पण झाला. बड़ा हरामी हो बेटा. तर ठीक आहे, हसण्याच्या गोष्टी. तर आम्ही आज कानेरी केव्ज एक्सप्लोअर करतोय. चला मग आपण पुढचा प्रवास पुढं बघत राहू. चला बाय. फायनली आपण लोकेशनला पोहोचलो आहे. बघा आमच्या इथं 2 स्कूटर आहेत. हे बघा दोन्ही सेम डिओ पार्क केल्या आहेत इथं आता आम्ही. तर संजय गांधी नॅशनल पार्कच्या एंट्री जवळ पार्किंगला आहोत आम्ही. आपण बघूया, आम्ही लेणी एक्सप्लोर करणार आहे. आमचा हिस्टोरिकल मॅन बघू शकता, चंद्रकांत. क्या बोला तूने? डायरेक्ट फिरवला इकडे. कैसा लगा मेरा मजाक? नाही, आम्ही काहीतरी वेगळं करायचा ट्राय करतोय. बघूया आता कितपत होतं. आधी व्हिडिओ बघितला तर जस्ट शॉर्ट व्हिडिओ होता तो. आपण भीमा कोरेगावला गेलेलो, फर्स्ट ट्रिप आपली ती होती. तर आता बघूया पुढचा प्रवास कसा आहे, कारण की आतमध्ये बहुतेक त्यांचे डायरेक्ट व्हेकल्स आहेत, त्यांनी आपल्याला पुढं जायचं आहे. तर बघूया, तिकीट्स वगैरे काढू, सर्व इन्फॉर्मेशन देत राहतो तुम्हाला. बाकी चला बाय बाय बाय. तिकीटच्या बाहेरच आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. गोरखनी काय घेतलंय? गोरख काय घेतलं सांग. हां, शेअरिंगमध्ये खातोय. आमचं अजून पार्सल येतं आहे मेंदू वडे, आम्ही सांगितलेले आहेत. आमचे पण प्लेट्स आलेत. हां, मेंदू वडे, इडली वगैरे आम्ही असं घेतलेलं आहे. या गोष्टीवर तुझं काय म्हणणं आहे? मी वेगळी डिश घेतली आहे. ओके, मग याचं काय म्हणणं नाही. ठीक आहे, तुझं काय म्हणणं आहे? माझं काय नाही, खायचं. तुझं मेंदू वडा तोडून दिलेला आहे, मेहनत याची गरजच नाही आहे ना. बाकी टेस्ट काय बोलतो? एक नंबर टेस्ट आहे. ओके साबुदाणा खूप ओके, चला आता खायचं काम करतो. ब्लॉगिंग जरा नंतर करूया. ओके, नाश्ता वगैरे करून आपण एंट्री केलेली आहे आणि आता इथं लाईनीमध्ये आम्ही उभा आहोत बसची वाट बघतोय. इथं फीस स्ट्रक्चर थोडं अलग आहे, जसं कन्फ्युजिंग आहे. हां, थोडंसं मागे दिसतंय ना, ह्या ई बग्गी आहेत. ह्यांचे वेगळे चार्जेस आहेत. 150 रुपये पर पर्सन काहीतरी आहे. लहान पोरांचे वेगळे चार्जेस आहेत. असं अलग चार्जेस आहेत. तर आपण पब्लिक बसमध्ये जाणार आहेत. त्याच्याने इथं प्रत्येक गोष्टीचे अलग चार्जेस आहेत. थोडं कन्फ्युजिंग आहे, पण जर प्रॉपर विचारपूस केली तर तुम्हाला डिटेल मिळून जाते. चार्जेस पार्ट रिलेटेड थोडासा इश्यू आहे. असं आहे की आपण जर चालत आलो तर नॉर्मल माणसाला एंट्री करण्यासाठी 103 रुपये चार्जेस आहेत. आणि तुम्हाला जर ई बग्गी हवी असेल तर ई बग्गीचे अलग चार्ज, वेगळे चार्जेस. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये असं काही वेगळं स्पेसिफिक मेन्शन नाही केलं. ई बग्गीचे वेगळे आणि एंट्री फीज वेगळी. आणि आतमध्ये आल्यानंतर बससुद्धा सर्व्हिसेस अवेलेबल आहे. तर ज्यांना माहिती आहे ते लोक बसने येऊ शकतात, पण ज्यांना नाही माहिती ते लोक, त्या लोकांना बाय डिफॉल्ट ते ई बग्गीचं तिकीट वगैरे घ्यावं लागेल. तर ती थोडीशी स्वतः काळजी घ्यायला हवी आणि माहिती घ्यायला हवी. अपडेट आहे. आता आम्ही लाईनीत उभं होतो ना, ती सफारीची लाईन होती ॲक्च्युली. इथं एंट्री केल्यावरच बस तिकीट आहे. पण सीन असं आहे ना, माहिती आहे, खूप सारे चेंजेस झालेले आहेत. आम्हाला खरं ते आम्ही खूप लेट आलो बहुतेक, त्यामुळं खूप सारे अपडेट झाले तब्बल 5 वर्षानंतर. तर इथं गव्हर्नमेंटच्या बसेस आता बंद झालेल्या आहेत. जे 30-40 रुपये फेअर होतं ज्या तिकिटांचं, ते बंद झालेलं आहे. ते आता फक्त म्हणजे प्रायव्हेट बसेस आहेत, कॉन्ट्रॅक्ट वगैरे असं काय ते सांगत होते. त्या बेसिसवर जे बसेस आहेत, जे माझ्या मागे उभे बघा बस, ती बसेस जाते. त्याचे 100 रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत कानेरी गुफापर्यंत. आणि या बग्गीज आहेत त्यांचे 150 रुपये. आणि एंट्री फीज अलग आहे 103 रुपये. तर हे सर्व असे चेंजेस आहेत फेअर्समध्ये. तर हा अपडेट तुम्ही ठेवा. 300 रुपये तुम्ही पकडून चला.
जर तुम्हाला कानेरी लेणी व्हिजिट करायची आहे तर. आणि वरती गेल्यावर कानेरीसाठी पण वेगळे चार्जेस आहे, एंट्री तिकीट कानेरीचे पण वेगळे. तर असे काही चार्जेस लागतात, ते पण मी दाखवेल वरती गेल्यावर काय तर तिथे काही चेंजेस झालेत, कारण की भरपूर चार्जेस अपडेट झाल्यामुळं तिथेही काही ना काही चेंजेस झाले असतील. तिकडं एंट्री करा, एंट्रीनंतर ही बग्गीची लाईन इकडे, पुढं जी लाईन लागली आहे तिकडे ही सफारीची लाईन, आणि इथे जे आहे इथं एक काउंटर लागलं हे बससाठी आहे. असं सर्व अलग अलग काउंटर्स आहेत इथं. तो आमची बगी निघाली, चला. आमची TMT 10 रुपये स्टेशन पासून 5 किलोमीटर मानपड्याला सोडते. तिकडे हे 2 किलोमीटरसाठी 100 रुपये द्यावे लागतात. बेस्ट बसेसची सुविधा होती ती बंद केली. ज्याचे चार्जेस किती 30 रुपये वगैरे होते, 10 रुपये चार्जेस होते, आता 90 रुपयाचं नुकसान होतंय कंटिन्युअसली. कमसे कम आम्ही 4 तिकिटांचे 600 रुपये बिल पे केलेलं आहे. आणि मागच्या म्हणजे टायमाला पण आता काय झालं, प्रत्येकाचे चार्जेस वेगवेगळे झालेत काय, एंट्रीचे वेगळे. एंट्रीचे आम्ही पर पर्सन 103 रुपयेच्या हिशोबाने 400 पकडले आणि बग्गीचे खूप 600 महाग झाले. 1000 रुपये इकडे झाले. ट्रॅव्हलिंग चार्जेस खूप महाग आहेत तिकडे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे सायकलिंग वगैरे करताना पब्लिक दिसेल, काय पब्लिक वॉक करताना दिसेल, असं सर्व ॲक्टिव्हिटीज इथं चालू असतात. स्टोरी सांग आपली. आमच्या ग्रुपचं ध्येय होतं की आम्ही ऑलरेडी लेणी प्रवास हा सुरू करायला पाहिजे, म्हणून परिवर्तन हा आमचा प्लॅन होता. त्यामुळे आम्ही कानेरी केव्हची सुरुवात केलेली आहे आणि ती एकदम चांगल्या प्रकारे आमची सुरुवात तुम्ही 1 तारखेचा भीमा कोरेगावचा प्लॅन बघितला. त्याच्या आधी आमचा सर्वात पहिला प्लॅन होता की आम्ही कानेरी केव्स यायचं, पण काही कारणास्तव हा कारण नाही म्हणजे काही कारणास्तव तो प्लॅन करता आला नाही, फेल झाला प्लॅन. म्हणतो की काही झालं तरी ऍक्च्युली 18 तारखेचा वेगळा प्लॅन ठरला होता प्रॅक्टिकली बघायला गेलं तर, आहे की नाही, तो प्लॅन हा सांगेल. ऍक्च्युली आधी वेगळा प्लॅन होता, पण ज्यांनी प्लॅन केला होता त्याच्याच काही ऑफिसमधून सुट्टी नाही भेटली, त्यामुळे तो प्लॅन नाही करता आला आम्हाला, कारण की त्याला सगळं माहिती होतं, म्हणून आम्ही हा प्लॅन केला. फायनली कानेरी केव्हचा प्लॅन झाला. 1 hour later. फायनली लोकेशनला पोहोचलेलो आपण. सो बगीवाला एक्सपिरियन्स कसा होता रोकडे? बग्गीवाला एक्सपिरियन्स खूप चांगला होता. ॲक्च्युली सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी बघायला मिळाल्या. आता छान वाटतं. सो कानेरी केव्हच्या दिशेला आपण जातोय. या इथं थोडी इन्फॉर्मेशन आहे. सो आता हे आपण रानमेवा इथं आहे सर्व, ते खाणार आहोत. काय ते सो दिस इज आपला काय बोलतात त्याला, हेल्दी चना चाट. चना चाट नाही, हा चम्मच बद्दल बोलायचं मला. अच्छा, देशी जुगाडवाला चम्मच. ह्याला म्हणतात देशी जुगाडवाला चम्मच. काय बोलू शकतो याला रे, इको फ्रेंडली चम्मच आहे तो. हाताने खाले, पाणी आहे ना उतरायचं पण आहे. तर फायनली आपण चालायला सुरुवात केली आहे. मागे बघू शकतात आपण एंट्री केली आहे शिड्यांनी, आणि मित्र आपले सर्व पुढे चालत आहेत. लास्ट टाइम कलिंगड घेऊन आलो होतो आणि चढलो थोडासा. तिथं पुढे तिकीट काउंटर आहे, तिथं आपल्याला तिकीट काढायचं. तिथं तिकीट काढतायत आपले मित्र सर्व. इथून एंट्री आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे आपला प्रॉपर रिसिप्ट मिळत नाही आहे. इथं एंट्री तिकीट चार्जेस. सो फायनली आम्ही इथं आलेलो आहेत. सर्व फ्रेंड्स आपले वरती ऑलरेडी गेलेत. तर माझ्या मागे ही आहे पहिली गुफा.
तर इथून आपलं एक्सप्लोरेशन चालू. तर म्हटलं लेणी नंबर 1. बांधण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. हा थोडंसं आता हे केलं आहे. आता वरचं स्ट्रक्चर बघ आणि इथून सिमेंटवर पुतलेलं आहे. बांधलेलं आहे. हे बघ हे अशा चिन्ही दिसत आहेत ना, हे बांधलेलं आहे. वरचं बांधकाम बघ खूप फरक आहे. तर आम्ही जवळपास बऱ्यापैकी लेण्या आम्ही कव्हर केलेल्या आहेत. मागे दिसत आहे तिथं बराच वेळ. तर हा म्हणजे अर्ध काम झालं. 30 लेण्या एक्सप्लोअर झाल्यात. थोडा वेळ इथं थांबलेलो कारण की गोरख थोडा मागे राहिलेलं आहे. बिचारा ऑफिसचं काम सोडून आलेलं आहे थोड्या टेन्शनमध्ये, पण झालं त्यांनी फायनली सेटलमेंट केलेली आहे. तर तो आता परत जॉईन झालेला आहे आपल्याला. तर आपण आता पुढच्या लेण्या एक्सप्लोअर करतो पुढं वरती जाऊन. वरती अजून आहे. हे महत्त्वाचा स्रोत पाण्याचं. ती लेणी त्या बाजूला आहे, खूप लांब आहे. तिथपर्यंत जाण्याचा रस्ता आम्ही मार्ग शोधतोय कसं जायचं आहे. आता इथं सर्व थांबलेत, विचार करतात की त्या लेणीला तिथं वरती टोकावर कसं जायचं. जागा आहे का? हा डॅम त्या काळाचा. तर तिथं पण 2 डॅम आहेत. पडलो असतो आता. बघ तेव्हाच्या काळाचं हे बघ ना,
त्या काळात पण त्यांनी कन्स्ट्रक्शन तसं बनवलं होतं. विचार का, आपण डॅमच आहे पण हा वाहून गेला बहुतेक काळानुसार. उतरायला आहे जागा रे. आहे ना मग. काय बोललेलो नशीब रे. हो इथंच बघतो रे. फायनली पूर्णपणे आपण लेणी बऱ्यापैकी एक्सप्लोअर केली, फिरून आलो बऱ्यापैकी. तर आता थोडा रेस्ट म्हणून आम्ही लिंबू सरबत, जिथं जाताना दादा होते सकाळी, आता ताई आहेत कोणीतरी, तर आपण तिथंच लिंबू पाणी पितो आता सध्या. इज कॉल्ड सॅटिस्फॅक्शन. प्युअर सॅटिस्फॅक्शन. खूप छान. हा होता आजचा आपला प्रवास. आता आम्ही या व्हिडिओची सांगता करतो कारण की झाला आता प्रवास, बऱ्यापैकी दमलो आहोत, थकलो आहोत. थोडं जाणार आता कुठेतरी चहा नाश्ता करून थोडंसं खाणंपिणं बघतो आता, कारण की मला तुझ्या किती वाजले? 5 वाजले तरीसुद्धा. तरी म्हणून आमचा प्लॅन आहे, बघू. जेवणाचा टाईम तर निघून गेला आहे, नाश्तापाणी काय केला तर. अशा प्रकारचा आपला प्रवास होता. व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, आवडला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला ते महत्त्वाचं होतं. तर बाय बाय, टाटा, भेटूया.